सखी हे बघ तुझ्यासाठी सनफ्लावर आणलंय. अगं किती शोधलं माहितीये, इथे कुठेच मिळत नाही सनफ्लावर. खूप दुकानांमध्ये गेलो, शेवटी एका काकांनी माझी तळमळ बघितली. त्यांनी मला विचारलं, बाळा अरे काय झालं, काय हवंय तुला? मी म्हणालो काका सनफ्लावर हवंय. तर ते म्हणाले सनफ्लावर म्हणजे काय? मी म्हणालो काका सूर्यफूल. तेव्हा ते हसले, आतमध्ये गेले आणि ही 3 फुलं आणून दिली. म्हणाले बाळा शेवटची 3 फुलं आहेत ही. नशीबवान आहेस. गौरव पण हे जरबेरा आहे. काय आहे? हे जरबेरा आहे. हे सनफ्लावर नाही आहे. जरबेराला सनफ्लॉवर बोलतो. अगं असं दिसतात ना ते. अरे त्याच्या इथे असं काळं असतं ना मध्ये. आपण स्केच पेनने करूया. म्हणजे काकाने मला काका सखी, आता तू म्हणतेस की हा नॉनव्हेज खातो, पण हा याचा प्रॉब्लेम नाहीच आहे. हे त्याचं शरीर आहे जे नॉनव्हेज मागतंय. तुला सांगतो, माणूस हा पहिल्यापासून नॉनव्हेज खात आलाय, ही त्याची प्रवृत्तीच आहे. एवढा शुअर कसा आहेस तू? अगं याला बरीच कारणं आहेत. कारण नंबर 1, माणूस हा नॉनव्हेज अगदी अश्मयुगातून खात आलाय. ज्यांचे डोळे हे असे असतात ना, ते पहिल्यापासून मांसाहारी असतात. आणि ज्यांचे असे असतात ना, ते शाकाहारी असतात. फॉर एक्झाम्पल वाघ, सिंह, चित्ता, लांडगा, कोल्हा, कुत्रा. नाही कुत्र्याचं जरा डाऊटफुल आहे. पण हां, याच्या उलट गाय, म्हैस, शेळी, बकरी, घोडा, गाढव. आता माणूस यांच्यापैकी कुठल्या टाईपमध्ये आहे तुम्ही ठरवा. समोर आहेत ना, माणसाचे डोळे समोर आहेत. एक मिनिट, तू इथे आम्हाला समजवायला आलास की फक्त मला समजवायला आलास? मला मुळात तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते लक्षात आलेला आहे. अरे किती वेळा प्रॉब्लेम लक्षात येतो याला. शेवटचं मी तुझा नवरा आहे, तू त्याच्याशी का भांडतेस? शेवटचं बेसिकली काय आहे की व्हेज नॉनव्हेज हा तुमचा प्रॉब्लेम नाहीच आहे. हा फक्त सब्जेक्ट आहे. प्रॉब्लेम तुम्ही नवरा बायको असलाच आहे. तुम्ही डिवोर्स घेऊन टाका. वा मस्त आहे ना? मजा आली. व्हेज मध्ये काही गोष्टी असतात चांगल्या. काही उकडीचा मोदक, मिसळ पाव, पुरणपोळी. गाडवाला गुळाची चव काय? काय गाढवाला गुळाची चव काय? तू नॉनव्हेज डिश कधी ट्राय केली नाहीस अजून. सिरियसली आता परत व्हेज नॉनव्हेज वरून भांडणार आहोत आपण? अरे तू हा विचार कर ना, एवढे डिफरन्सेस असून आपण सोबत आहोत. हा खरंय सखी. एक गोष्ट नोटीस केली मी. काय? प्रेमाच्या रेसिपीत व्हेज किंवा नॉनव्हेज असं काय नसतं. म्हणजे प्रेमाच्या रेसिपीत काय हवं? विश्वास, रिस्पेक्ट, प्रेम ऑब्विसली. थोडासा रुसवा. चिमूटभर भांडण हा आणि जलसीची फोडणी. जेलसी. गैरसमज पण हवा, पण कडीपत्ता सारखं काढून त्याला फेकून द्यायचं. वा हे चांगलं होतं यार. थँक्यू. रात्र झाल्यावर तू जास्त फिलॉसॉफिकल बोलायला लागतो असं नाही वाटत? रात्री मी अजून बऱ्याच गोष्टी करतो. हा चला चला घरी. पान खाण्याबद्दल बोलत होतो मी, लगेच नॉटे अमेरिका होतो तुझा. काय रे, काय झालं? मी चेक करून येतो. टेन्शन घेऊ नको. गौरव, गौरव.
गौरव 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 सरप्राईज, हॅपी अॅनिव्हर्सरी. कसं वाटलं सरप्राईज? बावळट मूर्ख, जीव गेला असता ना माझा. अगं असं कसं जाईल जीव मी असताना? अगं अप्रिशिएट करत सोडून मारतेस काय? किंमत नाही तुला माझी. हे घे. सॉरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. इथे पण इथे पण. बस झालं, एवढंच अप्रिशिएट करायचं होतं. झालं. चल केक कापूया. हॅपी अॅनिव्हर्सरी टू हॅपी अॅनिव्हर्सरी टू सखी गौरव. हॅपी अॅनिव्हर्सरी टू. 3 वर्ष पूर्ण झाले सखी आपल्या लग्नाला. ए काय झालं? अगं प्युअर व्हेज आहे, एगलेस आहे. तुझी शपथ. हो माहितीये. मला बरं. काय झालं सखी, सॅड कायस? काय नाही. तू काय स्पेशल प्लॅन केलास माझ्यासाठी? हे काय आहे? बलून्स, केक आणि चंद्र. गौरव, स्पेशल स्पेशल. स्पेशल स्पेशल काय नाहीये. जबराट प्लॅन काय आहे, जबराट. काय आहे सांग ना. उद्या बघ ना तू डायरेक्ट. सखी हा, कसं वाटलं सरप्राईज? खूप भारी आहे. जबराट आहे ना? घबराट. वाचलाच फटके खाण्यापासून. आता सांग मला, काल सेंटी का झाली होतीस? हा, 3 इयर्स कम्प्लिटेड म्हटल्यानंतर सेंटी का झालीस? हे बघ तू अजून तिथेच आहेस. चल चल, मला ना खूप भूक लागली. चल. सखी काय झालंय? तुला भांडायचंय आजच्या दिवशी? तुला आजचा दिवस मिळाला होता का ब्रेकअप करायला? हो, आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे ना. लक्षात कोणाला ठेवायचंय? राहू दे, 70 रुपयाचीच आहे. घरी जाईन आणि साबणाने काढून देईन. नकोय तुझी 70 रुपयाची अंगठी. मला पण नकोय, ठेव तुलाच. ए, जीव बिव नको देऊ. हा, वर्णाल आहे माझा जीव, आणि मी मरीन नाही तर काय पण करीन. तुला काय ग? मग जाऊन मर ना, पण पत्रात माझं नाव नको लिहू. नाव लिहायची गरज नाहीये. अख्ख्या कॉलेजला माहिती आहे, माझ्या घरी माहिती आहे. मग सगळ्यांना जाऊन सांग, संपलंय आमचं. काय आहे? कुठे काय? माझ्या मागे काय येतोस मग? मागे कुठे, सोबत येतोय. चल करूया लग्न. अगं करतो मी घरच्यांना कन्व्हिन्स. तुझ्या घरच्यांना पण करीन. आता काय? मला मंगळ आहे. 2 महिन्यात बायको मरेल असं सांगितलंय. अगं मी नाही बोलत आहे, पत्रिकेत लिहिलंय. मी शांती करतो ना. काय झालंय? तुला भांडायचंय आजच्या दिवशी? असं तर मग हो, भांडायचंय. सिरियसली? सखी नेहमी लक्षात ठेव, नको त्या विषयानं आजच्या दिवशी असं बाटलीत भरायचं आणि खोल समुद्रात फेकून द्यायचं. हे बावळट, ही ट्रिक आहे ना, जी विश पूर्ण व्हावी असं वाटतं त्यासाठी करतात. हा, हा, मग आपण
एक काम करू, त्या बॉटलला ना असं रेतीत पुरून टाकू आणि त्याच्यावरती नारळाचं झाड लावू. काय ते? वेडा आहेस. सखी ही बघ काय फालतू चालू आहे. ते बावळट प्री वेडिंग म्हणतात त्याला, दिसती फालतूगिरी. रोमॅन्स बोलतात त्याला, जो की तुला अजिबात नाही जमत. हम्म. मला नाही करायचं प्री वेडिंग वगैरे. अरे यार, आपल्याकडे चांगले फोटो पण नाहीयेत. मोजून 3 फोटो आहेत फक्त. मुलांना दाखवायला काय? अगं आपल्या लग्नातले फोटो असतील ना. मला नाही आवडत ती फालतूगिरी, मी नाही करणार. बरं झालं आपण आपल्या लग्नाच्या वेळी ही फालतूगिरी केली नव्हती. है ना? काय नाही सखी नाही. प्लीज नाही 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 नाही. ट्रस्ट मी, खूप मजा येईल. प्लीज वेडीस का आपण असं काय करायचं मी नाही. बोलते. हॅलो हॅलो, तुम्ही आमचं पण शूट करू शकाल का? एक्सक्यूज मी. की काय एम्बॅरेस करतेस, करू दे ना त्यांना. चल आपण जाऊया. थांब ना, मी बोलते ना त्यांच्याशी. तू नको. प्री वेडिंग आहे का? पोस्ट वेडिंग. ऍक्च्युली मला करायचं होतं प्री वेडिंग, पण याला नव्हतं आवडत म्हणून नव्हतं केलं. आज आमची 3rd अॅनिव्हर्सरी आहे, सो हिला प्री वेडिंगचे झटके येत आहेत. तुम्ही करा शूट, आम्ही निघतो. बाय, ऑल द बेस्ट. बाय बाय बाय. कशाला असं करतेस? सगळे म्हणतात आपलं नाही जमणार. कोण सगळे? अरे सगळे म्हणजे सगळेच, आपले नातेवाईक, आपले कॉमन फ्रेंड्स. पुजारी पण बोलत होते आणि त्या दिवशी आई पण बोलत होती की तू अशी तो तसा. काय मी नॉन व्हेजिटेरियन आणि तू व्हेजिटेरियन? अरे प्रश्न फक्त व्हेज नॉन व्हेजचा नाहीये. म्हणजे आपलं कुठल्याच बाबतीत एकमत होत नाही. सतत भांडत असतो आपण कशा ना कशावरून. तरी मला खूप टेन्शन आलं यार. नको टेन्शन घेऊ का. आणि मला नाही वाटत असं. तुला नाही समजत आहे, तू खूप भोळा आहेस. म्हणून तर देवाने तुला पाठवलंय माझं रक्षण करायला. गौरव, तू मला सोडून नाही ना जाणार कधी? मला या सगळ्यांचं म्हणणं खरं नाही होऊ द्यायचंय. वेडी आहेस का? आणि मी जरी सोडलं तरी तू सोडणार आहेस का मला? हरळी सारखी बसलीस माझ्या नॉन व्हेजिटेरियन. नाही, मग काय मुंजा बोलू.